नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही आता एकत्र मिळून रांगोळी काढत असतात. म्हणजेच ईश्वरी जी रांगोळी काढत असते त्यामध्ये अर्णव तिची खूपच मदत करत असतो. आणि हे सगळं होत असताना दोघंही अगदी मनापासून हे सगळं एन्जॉय करत असतात. ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघत असत ती रांगोळी आता कंप्लीट करत असतात. तेव्हा आता ईश्वरी बघते आणि तिला ती रांगोळी पाहून खरंच खूप सुंदर वाटत असतं. खूप छान. त्यावेळेला मग आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते की सर राहू द्या हो, हरकत नाही, करेन मी ही रांगोळी कंप्लीट, तुम्ही बसा, असं ती त्याला सांगत असते. त्यावेळेला मग तो म्हणतो की मिस इंदोर, आता रांगोळी कंप्लीट होत आली आहे आणि तू आत्ता मला बोलतेस. तेव्हा ईश्वरी हसते आणि मग पुढे तो म्हणतो की राहू दे, आय एम हॅव्हिंग फन, असं म्हणून आता ते रांगोळी कंप्लीट करत असतात. ईश्वरी म्हणते की हो, तसंही आता रांगोळी होत आली. नंतर मग पुढचे रंग भरण्यासाठी ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही सेम रंगाच्या ज्या झेंडूच्या केशरी रंगाच्या पाकळ्या असतात त्या उचलायला जातात. ईश्वरीचा पण हात तिथेच पडतो. दोघं एकमेकांकडे बघतात. ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, स्ट्रेंज, आता तूही हाच कलर निवडणार होतीस बरोबर ना? म्हणजे मीही हाच कलर निवडणार होतो. तेव्हा आता ती त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. नाही म्हणजे हे सगळं स्ट्रेंजच आहे. कारण कसं आहे ना, आपल्या दोघांचं वागणं आणि आपल्या दोघांचं जेमतेम जे विचार आहेत ते सगळे स्ट्रेंज आहेत. म्हणजे हे जे सगळं काही करणं ना तेही स्ट्रेंज आहे. आणि तुमचं हे वागणं तेही स्ट्रेंज आहे, कारण तुम्ही कुठलाही निर्णय असताना तो कुठलाही घाईनेच घेऊन टाकता. आताही तुम्ही कलर निवडताना तेच केलं, घाईने निवडलात. आणि तसं आयुष्याच्या बाबतीतही निर्णय घेताना तुम्ही तेच करत असता, तुम्ही घाईनेच निर्णय घेता. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतेही निर्णय हे कधी कधी घाईनेच घ्यावे लागतात. त्यासाठी तेवढा वेळ नसतो विचार करण्यासाठी. त्यामुळे कधीही निर्णय कधीही विचार करून घ्यायचे नाहीत, जास्तीचे विचार. तेव्हा मग तो म्हणतो की ते बघ, काही स्ट्रेंज नाही आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. ते म्हणजे माझा एक आणखी निर्णय, तो म्हणजे तुला या घरामध्ये आणणं आणि तुझी या घरातली जागा, बरोबर की नाही? त्यामुळे मला ते अजिबातच स्ट्रेंज वाटत नाही. तेव्हा आता ईश्वरीला अर्णव बोलतो की म्हणजे असं वाटतंय का तुला की मी काही चुकीचं बोलतोय? तेव्हा मग आता दोघांमध्ये पुन्हा वाद होणार असतात. ईश्वरी अर्णव एकमेकांना सांगतात की नाही, आता भांडायचं नाही, असं म्हटल्यावर दोघंजणही हसतात आणि गप्प बसतात. आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला खरंच खूप आवडले हे. आणि तुझी या घरातली जशी जागा आहे ती स्ट्रेंज असली तरीही ती हवीहवीशी आहे. त्यामुळे तू त्या बाबतीत काही चुकीचा विचार करू नकोस की तुझी या घरातली जी जागा आहे ती चुकीची आहे करून. असं म्हणून आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात. आता तेवढ्यातच अर्णवला अंजलीचा आवाज येतो. हो आलो ताई, असं म्हणत तो निघून जातो. तेवढ्यात संधी साधू, वल्लरी आणि लावण्य तिथे येतात आणि त्या दोघी आल्याबरोबर ईश्वरीला ती रांगोळी कंप्लीट करत असताना बघत असतात. खरं तर मुद्दामच ती एक जी रांगोळीची वाटी असते त्याच्यावर जरासा पाय देते. त्यामुळे ईश्वरी पटकन त्यांच्याकडे बघते आणि मग ईश्वरी ही बघत तिची जी रांगोळी असते ती कंप्लीट करत असते. लावण्य म्हणते की तुला काय वाटतंय ईश्वरी, तू हे सगळं करतेस म्हणजे तू सगळं जिंकलीस असं वाटतंय का तुला? तेव्हा मग लावण्य तिच्याकडे बघतच बसते आणि वल्लरी म्हणते की काय, मला वाटतंय की हे जे काही आहे ना ते मुद्दाम बळजबरीने करते. म्हणजे या बळजबरीच्या सुनबाई घरात सगळं कसं बळजबरीने जुळवून आणतात आणि ही बळजबरीची त्यात रांगोळी. तेव्हा मग ती म्हणते की मामी असं काही नाही आहे. तेव्हा मग लावण्या म्हणते की हे बघ, हे काही केलंस ना तू, ह्याचं सगळं काही करतेस ना, ए आरला पूर्ण बदलून टाकलेस तू. आणि खरं तर हे जे काही ए आरचं बदलणं आहे ना ते फार काही चांगलं नाही आहे. कारण ए आरने तुझ्याशी जे काही लग्न केलं आहे ना ते बळजबरीने केलं आहे, अगदी मनापासून केलेलंच नाही आहे. तू विचार कर ना, लग्नाला म्हणजे हळदीत बसलेला ए आर तुला घरात आणतो आणि सांगतो की ही माझी लग्नाची बायको आहे. आणि अचानक त्याला हा निर्णय घ्यावा लागला आणि तुला लग्नाची बायको म्हणून आणलं. विचार कर त्यावेळेला माझ्या मनाचं काय झालं असेल, मला त्यावेळेला किती त्रास झाला असेल. मी लग्नाच्या मांडवात नवरी म्हणून बसले होते आणि ए आर माझ्यासोबत असा वागला. ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. आलंय का लक्षात? आणि हे सगळं जे काही घडतंय ना ते तुझ्यामुळे घडतंय. तेव्हा मग आता ईश्वरी गप्प बसते. ईश्वरी म्हणते की प्लीज ऐकून घ्या माझं, तसं ना काही नाही आहे, माझ्या मनात तसं काही नव्हतं आणि खरंच हे मलाही माहीत नव्हतं. तेव्हा लगेच आता लावण्य म्हणते की गप्प बस, यू मिडल क्लास, मला माहिती आहे की तुला ना सगळं माहीत होतं, तू मुद्दाम करतेस हे सगळं, मला त्रास देण्यासाठी कळतेस ना हे सगळं. पण लक्षात ठेव,
AR आता तुझ्याबरोबर आहे, परंतु नंतर नसेल तू. कारण काय ना, त्याच्या एकदा की लक्षात आलं, की त्याने हा निर्णय घाईत घेतला आहे आणि त्याला जेव्हा रिअलाईज होईल, की तू त्याच्या टाईपची नाही, तेव्हा मात्र तो नक्कीच तुला सोडून देईल, लक्षात घे. आणि तुला काय वाटतंय गं, तू सगळं हे ARकडून करून घेतेस, म्हणजे तू जिंकली आहेस? अजिबात नाही. तेव्हा मग लगेच मामी म्हणते, की "हो, ईश्वरी लक्षात घे, बळजबरीच्या सूनबाई, तू ना लावण्याचा नवराच चोरला आहेस, चोरलास. तिच्या मांडवातून तिचा नवरा तू चोरून घेतलास. याचा अर्थ असा नाही की अर्णव हा तुझा नवरा आहे. हे सगळं केलंय ना, ते नातं तू बळजबरीने आपल्या अर्णववर लादलेलं आहेस. तो मुद्दाम हे सगळं करायला तयार झालाय, कारण की तुला दया दाखवली आहे त्याने. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तुझ्यापुरतं झालं, परंतु बाहेर ARवरती किती लोक हसतायत, किती त्याच्या पाठीमागे बोलतात ना, हे तुला सगळं काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे तू आता या बाबतीत काहीच बोलू शकत नाहीस. ARला किती बाहेर नुकसान सहन करावं लागतंय, किती लोकांचं ऐकावं लागतंय ना, ते हे तुला मिडल क्लास मुलीला कळणार नाही. तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करून ना, त्याने स्वतःचं लाईफ स्पॉईल करून घेतलं आहे. असं सगळं आता लावण्याला ती बोलून दाखवत असते आणि ती म्हणते, की मला माहिती आहे, ARला एक ना एक दिवस तरी नक्कीच समजेल, की तू त्याच्या टाईपची नाहीच आहेस. खरं तर तुझं त्याचं लग्न हे तुझ्याशी व्हायलाच नको हवं होतं. त्याचं लग्न हे माझ्याशीच होणार, लक्षात ठेव. कारण किती काही झालं तरीही ARला मी चांगलंच ओळखते. तो हे जे काही कपाळावर कुंकू लावलंयस आणि गळ्यात मंगळसूत्र घातलंयस ना, त्याच्यावर हक्क फक्त आणि फक्त माझा आहे. तू हे सगळं माझ्याकडून हिरावून घेतलं आहेस, असं ती तिला बोलून दाखवत असते आणि खूपच जास्त हर्ट करते. तेव्हा मग आता लावण्या म्हणते, की "मामी, हे सगळं ना तिने माझ्यापासून चोरलं आहे. मुद्दाम केलं आहे सगळं मला त्रास देण्यासाठी." तेव्हा मग आता वल्लरी म्हणते, की "हो गं, पण एक गोष्ट लक्षात ठेव लावण्या, की बळजबरीने मिळवलेली कोणतीही गोष्ट तिला कधीही पचणार नाही. तिला कधीही ते पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे तू काळजी नको करूस. तिला कधीही तिचं सुख मिळणार नाही. अर्णव आता तिच्याबरोबर आहे, पण काही दिवसानंतर जेव्हा त्याला समजेल, तेव्हा मात्र तो नक्कीच हिच्यापासून दूर जाईल. आणि हे सगळं केलंय ना, ते ईश्वरीने स्वतःहून मुद्दाम घडवून आणलंय. त्यामुळे किती काही झालं तरीही या बाबतीत आता तो काहीही करू शकणार नाही." असं म्हटल्यावर आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं. त्या दोघी असं बोलून निघून जातात. ईश्वरी स्वतःचं मंगळसूत्र, स्वतःचं कुंकू बघायला लागते आणि खरंच हे सगळं मी चोरलं आहे का? म्हणजे यावर माझा काही हक्क नाही आहे का? असं ईश्वरी आता विचार करायला लागते आणि ती म्हणते, की म्हणजे मी अर्णव सरांवरती लादलेलं एक ओझं आहे का? बळजबरीचं ओझं? असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो आणि ती खरंच खूप जास्त हर्ट झालेली असते. काय बोलावं हे तिला काहीही सुचत नसतं. त्यानंतर मग आता ईश्वरी ठरवते, की नाही, काही झालं तरीही अर्णव सरांना माझ्या या ओझ्यामधून, बळजबरीच्या नात्यामधून मला मुक्त केलं पाहिजे आणि त्यांना जर खरंच या सगळ्याचा त्रास होत असेल तर? आणि म्हणूनच तिला या सगळ्याचं आता खूप वाईट वाटायला लागतं. ईश्वरी आता विचार करता करता रांगोळीवर पाय ठेवणार असते. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि तिचा हात मागे खेचतो. "मिस इंदौर, काय करतेस तू हे? अगं, आपण दोघांनी इतकं सुंदर बनवलंय हे सगळं आणि अशा प्रकारे आपल्या दोघांचं हे बनवलेलं सुंदर एक जग मी तुला खराब करू देणार नाही. अजिबात नाही." असं आता ईश्वरीचा हात धरून तो बोलतो. तेव्हा मात्र ईश्वरीला आता वेगळं वाटतं, की अर्णवच्या मनात तसं काहीच नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला अर्णव जे काही बोलतोय ते चुकीचं बोलतच नाही, म्हणजे त्याच्या बोलण्यातून तिला सतत प्रेमच दिसतंय. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो, की "काय झालं मिस इंदोर? तू असं का करत होतीस? तू रांगोळी खराब करायला निघाली होतीस." त्यावेळेला आता ईश्वरी त्याला काहीच बोलत नाही. नंतर मग आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते, की अर्णव असं काय बघतोय. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडेच असतात. अर्णवने अगदी प्रेमाने ईश्वरीचा हात धरलेला असतो आणि तिला तो सांगतो, की "अजिबात नाही. मिस इंदौर, तू ही रांगोळी आपण दोघांनी इतकी सुंदर मिळून काढली आहे. आपल्या दोघांची सुंदर कलाकृती आहे. ती तुला मी खराब करू अजिबात देणार नाही." असं आता जेव्हा तो बोलून दाखवतो, तेव्हा ईश्वरी पण त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर आता ईश्वरी तिथून निघून जाते. अर्णव पण ते सगळं बघत असतो. तो म्हणतो, की "ब्युटिफुल. आम्ही दोघांनी फार सुंदर मिळून काढली ही रांगोळी." ईश्वरी आता तिच्या खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर तिला खरं तर खूपच वाईट वाटलेलं असतं आणि जे काही लावण्य आणि वल्लरी तिला बोलून दाखवतात, त्यामुळे तिला खूप हर्ट व्हायला झालेलं असतं. ईश्वरी विचार करते, की जे काही मगाशी मामी बोलल्या ते खरंच आहे का? म्हणजे खरंच माझ्यामुळे हे सगळं होतंय का? आणि अर्णव सरांना खरं तर ह्या सगळा त्रास हा माझ्यामुळे होतोय. म्हणजे त्यांनी माझ्याशी लग्न केलं आहे, फक्त बळजबरीचं लग्न केलं आहे. पण त्यांनी हे कधीही मला बोलून दाखवलेलं नाही आहे. त्यांनी हे सगळं केलं आहे ते फक्त माझ्या सुखासाठी केलं आहे का? म्हणजेच मला बरं वाटावं, त्यांचा मनाचा त्याग करून, त्यांच्या आयुष्याचा त्याग करून त्यांनी माझ्याशी लग्न केलं आहे का?
म्हणजे मी फक्त त्यांच्यावरती एक बोज बनून आहे. आमचं हे नातं कधीही मनापासून नसू शकेल. म्हणजे त्यांनी त्यांच्या मनाविरोधातच लग्न केलं तर हे खरंच सगळं असं माझ्यासोबत होणार आहे का? असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. परंतु तिला अर्णवचं पुन्हा आठवतं की मिस इंदोर, आपलं दोघांचं लाईफ स्ट्रेंज नाही आहे. कितीही काही झालं तरीही आपलं नातं हे कधीही वेगळं होऊ शकत नाही आणि त्या नात्याला मी वेगळं समजतो. तेव्हा मग ईश्वरी विचार करते की अर्णव सरांच्या बोलण्यातून मला हेच जाणवतं प्रत्येक वेळेला की ते सगळं जे काही बोलतात ते अगदी मनापासून बोलत असतात आमच्या नात्याबद्दल आणि माझ्याबद्दल अगदी मनापासून बोलतात. पण कदाचित ते असं मला बरं वाटावं म्हणून बोलत असतील का? किंवा माझं मन जपण्यासाठी म्हणून मला मनवत असतील का? असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. ती म्हणते की काय करू मी? मला खरंच कळत नाही आहे. त्यानंतर ईश्वरी तोच विचार करत बसलेली असते की आता नेमकं काय करायचं आहे. ती म्हणते की जर असंच असेल, अर्णव सरांवर माझं ओझं असेल, तर त्यांच्यावरचं हे ओझं मला कायमचं बाजूला केलं पाहिजे. त्यांना होणारा हा त्रास मी पाहू नाही शकत. जसं लावण्या मॅडम आणि वल्लरी मामी म्हणाल्या तसंच अर्णव सरांनी फक्त बळजबरीने माझ्याशी लग्न केलं आहे का? म्हणजे त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे का? आणि जर असंच असेल की मी त्यांच्यावरती बोज असेल तर नाही. आता मला इथे थांबण्यात अर्थ नाही. मला निघून गेलं पाहिजे. मलाच माझा रस्ता काढला पाहिजे. नाहीतर मी इथे बोज बनून राहीन आणि अर्णव सरांना त्यांचं आयुष्य जगता येणार नाही. म्हणून मला काही केलं तरी या सगळ्यामधून बाहेर पडावंच लागेल. असं म्हणून आता ईश्वरी ही स्वतःची खूप ठाम असते आणि म्हणते की नाही, काही झालं तरीही मला हे करावंच लागणार आहे. अर्णव सर हे माझ्यापासून कधीही लांब जाऊ शकणार नाहीत, तर मलाच काहीतरी केलं पाहिजे. कारण जर असंच असेल, माझ्यामुळे त्यांना इतकं सहन करावं लागत असेल इथे घरातही आणि बाहेरच्या आयुष्यातही, तर मात्र या नात्याला काहीही अर्थ उरलेला नाही आहे. नाही, मलाच आता काहीतरी करावं लागेल, कुठेतरी जावं लागेल, असा विचार ईश्वरी करत असते. तर इकडे खाली लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असते. तेवढ्यातच आता तिथे मामी पण असते आणि लावण्य येऊन आता अंजलीला मिठाई देते आणि म्हणते की हे घे ताई, म्हणजे इथे पूजनासाठी मिठाई ठेवावी लागेल ना. तेव्हा ती हो असं म्हणून ताट घेते आणि नंतर मग ताट ठेवून नंतर ईश्वरी कुठे आहे सगळ्यांना विचारते. कारण चिंटूही अजून आलेला नाही आहे. नक्की ईश्वरी गेली तरी कुठे असेल असा विचार आता त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यानंतर मग आकाश म्हणतो की हो अजूनही ब्रो आलेला नाही आहे. तेव्हा आता वल्लरी म्हणायला लागते की हो, म्हणजे ऐन लक्ष्मीपूजनाची वेळ आणि या बळजबरीच्या सुनबाई आणखी कुठे राहिल्या आहेत. नाही म्हणजे गरीब घरातली ना, तर कुठे कुठले दागिने घालू आणि कुठले नाही असं झालं असेल तिला इतके दागिने बघितल्यानंतर. असं म्हणून आता सगळेजण तिच्याकडे बघतात. तेवढ्यातच अर्णव खाली येत असतो. आता तो खाली आल्याबरोबर अंजली विचारते की अरे हे काय चिंटू, तू आलास पण ईश्वरी कुठे आहे? अजूनही ती तयारी करते का? तेव्हा मग तो म्हणतो की अगं ताई, ईश्वरी रूममध्ये नाही आहे. ती माझ्या अगोदरच खोलीमधून निघून आली. मग मला कळत नाही, मला वाटलं की ती खालीच आली ना, म्हणून मग मी काही बोललो नाही. हा काय, ईश्वरीचा फोन पण तिच्या रूममध्येच होता आणि म्हणूनच मी खालीच घेऊन आलो आहे. तेव्हा सगळेजणं असतात आणि राकेश पण बघत राहतो की ईश्वरी कुठे गेली असेल. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की हो, एक काम करूया आपण, आजूबाजूला शोधूया. इथे कुठे बाहेर वगैरे ईश्वरी गेली असेल का ते बघूया आपण. तेव्हा मग सगळेजणं ईश्वरीला आता शोधायला सुरुवात करतात. अर्णवला पण टेन्शन आलेलं असतं की ईश्वरी नेमकी गेली तरी कुठे असेल. राकेश म्हणत असतो की हो, म्हणजे या ईश्वरीजी गेल्या तरी कुठे असतील. तेव्हा आता लगेचच इथे अंजलीलाही टेन्शन आलेलं असतं की काय, ईश्वरी कोणाला न सांगता कुठे गेली. सगळे बाहेर बागेमध्ये वगैरे शोधतात. आकाश म्हणतो की अरे दादा, मी गार्डन वगैरे सगळीकडे शोधून आलो, परंतु मला ईश्वरी कुठेच दिसली नाही. कुठे गेली असेल ती? तेव्हा मग लगेच राकेशही बोलतो की हो, म्हणजे सणासुदीच्या दिवशी ईश्वरीजी गेल्या तरी कुठे असतील. मामा म्हणतो की थांब अर्णव, मी पुन्हा एकदा बाहेर चेक करून आलो की ईश्वरी कुठे बाहेर आहे का. तेव्हा मग आता लगेचच सगळे जात असताना अर्णव म्हणतो की एक मिनिट जिजू, जरा बाहेर या, आपण बघूया कुठे आहे का ते. तेव्हा मग आता लगेचच अर्णव हा बाहेर निघून जातो आणि तेवढ्यातच अर्णवला तो म्हणतो की हो हो अर्णव पुढे हो, येतोच रे मी. तेव्हा अंजली पण सगळ्या रूम्समध्ये चेक करत असते आणि मग लगेच येऊन विचारतो राकेश की काय, तुम्ही दोघी काहीतरी बोललेल्या दिसताय तिला. वा वा बढिया, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो आणि वल्लरी म्हणते की लावण्या, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे असंच दिसतंय. ईश्वरी निघून गेली असंच वाटतंय मला. तेव्हा सगळेजण आपापल्या जागेवर येतात आणि ईश्वरी अजूनही सापडत नाही आहे याची सगळ्यांना टेन्शन आलेलं असते. नंतर मग अर्णवलाही कळत नसतं की नेमकं हे सगळं काय झालं आहे. तेव्हा सगळे घाबरलेले असतात. अंजली म्हणते की ह्या सणासुदीच्या वेळेला नेमकी कुठे गेली ईश्वरी, काहीच कळत नाही आहे मला, नेमकी कुठे गेली असेल ती.
तेव्हा राकेश म्हणतो की हो, मलाही कळत नाही आहे या ईश्वरीजी अचानक कुठे काय गायब झाले असतील, म्हणजे असं करत नाहीत त्या. तेव्हा तेवढ्यातच पुन्हा एकदा अर्णव येतो आणि म्हणतो की जीजू चला बाहेर जरा, असं म्हणून त्याला खांद्याला हात धरून तो बाहेर काढतो. कारण की अर्णवला पूर्णपणे डाऊट हा राकेशवरतीच असतो. कारण जर राकेशने तिला काही केलं असेल तर अशी भीती त्याला वाटत असते. म्हणूनच अर्णव हा राकेशला बाहेर घेऊन जातो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की थांबा, मी बघून येतो. आकाश म्हणतो की हो, मीही मागच्या बाजूला टेरेसवर वगैरे जाऊन बघून येतो, ईश्वरी कुठे आहे का. तेव्हा आता अंजलीला पण काळजी वाटत असते की लक्ष्मीपूजनाचा वेळ फक्त 2च तास आहे आणि ईश्वरी अचानकच कुठे गेली. नंतर मग अर्णव हा राकेशला बाहेर हाताला धरून घेऊन येतो. आता राकेशला पण भारीच वाटत असतं की तो बाहेर येतोय. त्याच वेळेला आता अर्णव त्याची मान धरतो आणि त्याला खाली तिथे भिंतीवर धरतो आणि म्हणतो की सांग, खरं सांग मला की नक्की काय झालंय. तू माझ्या मिस इंदोरला कुठे ठेवलंयस सांग मला. तू तिला गायब केलंयस का. तेव्हा तो म्हणतो की अरे बाबा, असं काही नाही आहे चिंटू, प्रत्येक वेळेला असं व्हायलंट होऊ नकोस अरे, खरंच सांगतोय मी, असं काहीच नाही आहे. तेव्हा मग अर्णव चिडलेला असतो. म्हणतो खरं खरं सांग, तुझ्यामुळेच माझी मिस इंदोर कुठेतरी निघून गेली असेल ना. तू काय केलेस तिला सांग मला लवकर, लवकर सांग. तेव्हा आता अर्णवचा हात तो सोडवतो. म्हणतो की अरे चिंटू, काय चाललंय काय तुझं, काय केलं सांग, काय केलं सांग. अरे मला जर माहीत असतं तर मी पण नसतो का गेलो तिच्या मागे मागे, तिला एकटीला थोडी सोडलं असतं. आणि असा चान्स मी गोल्डन चान्स सोडला तरी असता का. तेव्हा अर्णव त्याची कॉलर धरतो. तो म्हणतो की अरे हो, तुझ्या लक्षात आलं पाहिजे ना की तुझी बायको ही का निघून गेली बरं. म्हणजे काय मला सांग, माझ्या इंदोरी जिलेबीला काही त्रास दिलायस का रे तू, तिला काही केलंयस का, ती अशी अचानक कशी काय निघून गेली. तेव्हा अर्णव त्याच्याकडे रागाने बघत असतो. राकेश म्हणतो की हे बघ, मला तरी वाटतंय की ना हे सगळं तू मुद्दाम केलं असशील, माझ्या इंदोरी जिलेबीला काही त्रास वगैरे झाला आहे का, असं तो त्याला विचारत असतो. आणि रागानेच राकेशकडे अर्णव बघून म्हणतो की 1 मिनिट, मला माहिती आहे की हे सगळं ना तू काहीतरी मुद्दाम केलेलं दिसतंय, म्हणूनच हे सगळं झालं आहे, बरोबर ना. त्यावेळेला आता राकेश म्हणतो की नाही रे बाबा, मी काहीच केलेलं नाही आहे. चिंटू, अरे तू असं मला सारखा सारखा कॉलर धरतोयस ना आणि मला मारण्याचा प्रयत्न करतोयस ना, लक्षात ठेव. आता मी आवाज केला ना तर सगळे धावत धावत घराबाहेर येतील ना, आणि मग बघ तुला काय प्रश्नाचं उत्तर द्यायचं ते तू ठरव मग. तेव्हा अर्णव त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की मला जेव्हा कळेल ना की तुझ्यामुळे काही झालं आहे तर तेव्हा बघ मी काय करेन ते, मी तुला तेव्हा अजिबात सोडणार नाही आहे, लक्षात ठेव. तेव्हा मग आता लगेचच राकेश म्हणायला लागतो की हो हो, अगोदर तू तुझ्या त्या ईश्वरीला शोध, कारण काय ना त्या कुठे गेल्यात ना ते खरंच माहीत नाही. आणि जोपर्यंत ईश्वरी कुठे गेली आहे ना ते समजणार नाही तोपर्यंत जीवात जीव काही येणार नाही. त्यामुळे जा शोध शोध तिला, असं म्हणून राकेश मुद्दाम त्याला टोमणा मारतो आणि म्हणतो की माझ्या इंदोरी जिलेबीला लवकर शोधून काढलं पाहिजे, कुठे गेली असेल ती नक्की, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. तर अर्णव तिला शोधण्यासाठी बाहेर पडत असतो. तेव्हा एका ठिकाणी एक बाकडा असतो, त्याच्यावर ईश्वरी बसलेली असते आणि तिथे ती रडत असते. त्यानंतर आता अर्णव ईश्वरीला बघतो आणि तिच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असतं. आता अर्णव बघतच राहतो. ईश्वरी विचार करते की नक्की काय झालं, म्हणजे मी काय करू, असं टेन्शन तिच्या डोक्यामध्ये येत असतं. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे काय तुझं, तुला हे वागणं शोभतंय का. अगं सगळे तिकडे तुझी वाट बघतायत आणि तू इथे बसलीस अशी बाहेर येऊन, कोणालाही न कळवता, तुझा फोनही तुझ्यासोबत नाही आहे, असं बरोबर वाटतंय का तुला वागणं. तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नाही. अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी रडते, म्हणून तो तिच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो की मिस इंदोर प्लीज स्टॉप दिस, हे काय चाललंय तुझं आणि तू का रडतेस. तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नसते. ती म्हणते की नाही सर, मी इथे येऊन बसली आहे, तसंही या सगळ्याचा तुम्हाला आणि बाकीच्यांना खरंच खूप त्रास होतोय आणि म्हणूनच मी इथे येऊन बसले. जेव्हापासून हे लग्न झालं आहे तेव्हापासूनच मला असं वाटतं आहे की मीच काहीतरी चूक केली असं. म्हणजे ना तुम्ही जे काही केलं आहे, तो जो काही निर्णय घेतला आहे माझ्याबद्दलचा, तो अगदी विचार करून घेतलेलाच नाही आहे. तुम्ही फक्त निर्णय घेतला आहे, तो निर्णय तुमच्यावर लादल्यासारखा झाला आहे असं वाटतं आहे. तो म्हणतो मिस इंदोर, असं का वाटतंय तुला. ती म्हणते की नाही सर, मी तुमच्यावर फक्त एक बोज आहे असं वाटतंय मला. तुम्ही हा जो काही निर्णय घेतला आहे ना तो घाईने घेतला आहे. माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तो फक्त तुम्ही एक तुमच्यावरची जिम्मेदारी म्हणून घेतला आहे. तुमचं माझ्यावर तशा प्रकारचं काही नातं नाही आहे आणि तुम्हाला तसं काही वाटतही नाही. तुम्हाला त्यावेळेला फक्त तो निर्णय घ्यायचा होता म्हणून तुम्ही घेतला, कारण की मला तुम्हाला त्यावेळेला टेन्शनमध्ये टाकायचं नव्हतं. तुमची फक्त मी एक जिम्मेदारी आणि तुमचा एक बोज बनून राहिली आहे सर मी, बाकी काही नाही. माझ्या मनात खरंच असं येत राहतं सारखं की मी तुमच्या बाबतीत खूप अन्याय घडवला आहे का. म्हणजे तुम्हाला जे काही वाटतंय ते वेगळं आणि माझ्याशी लग्न करून तुम्हाला राहावं लागतंय ते वेगळं. तुम्ही फक्त एक माझ्याबरोबर ॲडजस्टमेंट करताय असं वाटतंय मला. किती काही झालं तरीही मी हे सगळं नाही सहन करू शकत. म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला झालेला त्रास मला सहन होणार नाही सर.
कारण तुम्ही मला फक्त एक जिम्मेदारी समजता बस, बाकी काही नाही. आणि तुमचं हे जे काही माझ्याबरोबरचं नातं आहे, ते फक्त जिम्मेदारीचं नातं आहे, बाकी काही नाही. तो म्हणतो, "मिस इंदोर, असा विचार तू केव्हापासून करायला लागलीस? हे बघ, मी हे जे काही केलं आहे ना, ते एक माझी जिम्मेदारी म्हणून तर केलंच. परंतु मिस इंदोर, प्लीज हे विचारू नकोस, की हे सगळं जे काही आहे, ते जिम्मेदारीच्या पलीकडचं आहे. आणि जेव्हा-जेव्हा तू असा विचार करतेस ना, तेव्हा-तेव्हा आय हेट माय सेल्फ. कारण मला असं कळतंय, की मी कुठेतरी वागण्यामध्ये कमी पडतोय, म्हणून तुला माझ्याबद्दल असे विचार येत आहेत का? तेव्हा मला राग येतोय. म्हणून मिस इंदोर, एक गोष्ट लक्षात ठेव, की किती काही झालं तरीही तुला जे वाटतंय ते खरंच खूप चुकीचं आहे. मी असा अजिबात तुझ्या बाबतीत विचार करू शकत नाही आणि मी जे काही करतोय ते अगदी माझ्या जबाबदारीच्या पलीकडचं आहे. तुला ते समजत नाहीये किंवा ते तुला कळत नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, की "पण सर, मला हीच गोष्ट असं खटकते, की माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास होतोय. मी काय करू माझं मला समजत नाहीये." असं म्हटल्यावर आता अर्णव म्हणतो, "मिस इंदोर, तुला आता काहीच विचार करण्याची गरज नाहीये. घरात पूजा आहे लक्ष्मीपूजनाची." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "नाही सर, मी सोबत पूजा नाही करणार." अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, तुला करावी लागेल. कारण मी लग्न केलंय तुझ्याशी रीतसर." तेव्हा आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि तो म्हणतो, की "चल आता घरी. असा कधीही चुकीचा विचार पुन्हा आणलास ना तर बघ." असं म्हणून तो ओरडतो आणि तेवढ्यात जोरात बाजूला फटाका बॉम्ब फुटतो. म्हणून ईश्वरी घाबरते आणि ती पटकन अर्णवचा हात जाऊन धरते आणि ती घाबरलेली असते. तेव्हा आता ईश्वरीने जेव्हा पटकन अर्णवच्या खांद्यात हात घातलेला असतो, तेव्हा अर्णव घट्ट तो हात पकडतो. ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे आता बघतच राहिलेले असतात. ईश्वरीला आता कळतं, की जे काही अर्णव करतोय, जे काही वागतोय ते फक्त त्याचं, तिचं आणि त्याचं प्रेमच आहे. त्यामुळे मग पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरीने पाडव्यासाठी तयारी केलेली असते. अभ्यंग स्नानाची म्हणजेच ओटणं लावण्यासाठी. तेवढ्यातच आता मागून राकेश येतो आणि तिला आवाज देतो. तेव्हा मागे फिरल्यानंतर ईश्वरी खूप खुश असते खरं तर. तिचा चेहराच बदलतो. कारण की हे सगळं खरं तर घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त राकेशमुळे. राकेश आता बोलतो, की "मी पण येतो, मला पण उटणं लाव तू. तुझ्या या नाजूकच्या हाताने माझ्या अंगाला तू उटणं लाव." तेव्हा मात्र ती खूप भडकलेली असते आणि ती म्हणते, की "1 मिनिट." आणि मग तेवढ्यातच आता ती पटकनच हात बाजूला घेते आणि तेवढ्यात अर्णव तिथे येतो. ईश्वरीचा हात राकेश दाबण्याचा प्रयत्न करत असतो आणि "चल हे उठणं तुझ्या हाताने लाव," असं म्हणून तिचा हात धरून तो हात बुडवून उठण्यामध्ये ईश्वरीच्या हाताने स्वतःच्याच गालाला लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यातच अर्णव तिकडे येतो आणि तो भयंकर चिडलेला असतो आणि ती जी बाऊल असतं, जे बाऊल म्हणजेच वाटीचं उठण्याच्या ते बाऊल घेतो आणि ते पूर्णपणे तो आता त्याच्या अंगावर टाकतो आणि त्याच्या अंगावर तो बाऊल टाकल्यामुळे त्याला खरंच खूपच आता कसं तरी व्हायला लागतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "एक गोष्ट लक्षात ठेव, की कितीही काही झालं ना, तरीही मिस इंदोर ही कधीही तुझ्यापासून जवळ येऊ शकणार नाही. आणि मी तुला आता शब्द देतो मिस इंदोर, पाडव्याची ओवाळणी म्हणून तुला तुझं गिफ्ट मिळालंच, परंतु या नराधमाच्या तावडीतून तुला मी कायमचं सोडवणार आहे. याच्याकडे याला सांगायचं, तू हात जोडून माझ्या मिस इंदोरची माफी मागायची आहे आणि सगळ्यांसमोर नाक घासून तिची माफी मागायची आहे. आणि जर तसं केलं नाहीस तर बघ मी काय करतो." आता हे सगळं त्याने जे देऊळ असतं त्याच्यामध्ये बोलून दाखवलेलं असतं. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडणार आहे, ईश्वरी आणि अर्णव हे दोघं कसे त्याला मात देणार, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.